25 डिसेंबर पासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। ऊस दरवाढ न झाल्यास ऊसतोड संघटनेने आता हा इशारा दिलाय। वाहतूक संघटनेकडून ही वाहतूक बंदचा इशारा देण्यात आलाय। ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास 25 डिसेंबर पासून ऊसतोडणी वाहतूक बंद केली जाईल असा इशारा ऊसतोड व वाहतूक संघटनांनी दिलाय। ऊसतोडणी वाहतूकदार मुकादम यांचा ऊसतोडणी भाववाढीसाठी संप सुरू आहे। ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्या दर 3 वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात। मात्र ऊसतोडणी वाहतूकदार मुकादम यांच्या सर्व संघटना 50% भाववाढ झाली पाहिजे या मागणीवर अद्याप ठाम आहे। ऊसतोडणी मजुरांना 237 रुपयांवरून आता 273 रुपये एवढी टनाला तोडणी दिली जाते। यामध्ये खूप मोठी तफावत आहे। दुसऱ्या शेजारील राज्यात महाराष्ट्रापेक्षा ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात मोठी तफावत आहे। 50% हे भाववाढीचा दर मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्व महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांनी ऊसतोड मुकादमाने घेतलेली आहे आणि आमच्या संघटनेने सुद्धा घेतलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत हा निर्णय नाही झाला तर महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद करण्याचं आव्हान सगळ्या मुकदम ऊसतोड कामगारांच्या संघटना आणि आम्ही जय महासंघाच्या माध्यमातून घेतलेला आहे। आता आमची एकमुखी मागणी आहे की 50% किमान त्यांच्या मजुरीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि जर ती झाली नाही तर 25 डिसेंबरला संप हा अटळ आहे। कोयता बंद होईल आणि कोयता बंद झाल्यानंतर साखर कारखाने आजही बंद स्थितीमध्ये आहेत, पुन्हा पूर्णपणे बंद होतील आणि त्याची सगळी जबाबदारी ही साखर कारखानदारांची आणि साखर संघाची असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।